भाग्य आमच्या नशिबे. आता स्नानाला बसतो. सुरुवात करा. इच्छेसाठी यावे तुम्हाला स्नान घालण्यासाठी आम्ही स्वरात गायन करा आणि सुंदर असं स्नान करा. आपण पहा हा हे राजा मला नशीब वाजे बाबा आमच्या नशिबात होऊ दे होऊ दे. अंजली ब्राह्मणाच्या इच्छेसाठी आम्ही तुम्हाला स्नान घालत आहोत. अगदी आमच्याही मनाला अगदी जन्मोजन्मी तुम्हीच आमच्या संसारात यावं असंच आम्हाला वाटतं. असंच आम्हाला वाटतं. असंच आम्हाला जन्मोजन्मी तुम्ही यावे माझ्या संसारी. Yeah.
आम्ही स्नानाला सुरुवात करतो. हे खरं सुख आमच्या तुमच्या सुख भरुडी सांडते गरगाडी कायवनी माझ्या हाती असणार सुदर्शन त्या सुदर्शनाला आज्ञा करतो. या पाण्यानं भरलेल्या खंडाळात प्रवेश कर. हे सुदर्शना, पाण्यानं भरलेल्या खंडाळात प्रवेश कर. आणि या राजकर्त्याला अनेक शिर आहेत, अनेक हस्त आहेत. त्याच्यातील फक्त एक शिर कमल शिल्लक ठेव, 2 हस्त शिल्लक ठेव. बाकी अनेक हस्त आहेत, कित्येक शिर आहेत. ती शिर या सुदर्शना करवी छाटण्यासाठी तत्पर हो. हे सुदर्शना, या देवाची तुला आज्ञा आहे. राजा हो दे. एवढा वेळ तुम्ही मला साला घालताय, पण ही साडी माझ्या अंगावर तुम्ही होता क्षणी माझ्या देवाला वेदना काय होतंय? माझ्या वेदना होतंय. काय होतंय? तुम्हाला वेदना होत असतील तरी यावेळी नाही
लागला गळा पाश पहा एकाच गोष्टीसाठी पहारे बघता माझ्या सौभाग्याचे रक्त वाहत असे की वेदना होत आहे हे माझ्या सौभाग्याच्या वेदना शांत व्हाव्या. देवी साधिका देवी दर्शिका मी पूर्ण ब्रह्म सनातन आहे आणि 16,108 नाही का बघून सुद्धा ब्रह्मचारी असेल एका अक्षराच्या निमिषार्धात त्यांना स्नान संध्या पाहिजे होती त्या विप्रानं पाचारण करा. स्वामी ज्या तुम्ही विप्राला शोधण्याचं कर्तव्य करतात ते कृष्ण वाचल्याचे आपण पाहावं. त्या गोपाल कृष्णाचा विप्र राजाला शोधतोयस. ज्या विप्रानं अद्भुत असा स्नान सोहळा पाहण्याची इच्छा दर्शवली ते विप्र कुठे गेले त्यांच्या इच्छेची पूर्तता करा ही जिज्ञासा आणि त्या ब्राह्मणाला शोधतोयस. ब्राह्मणाला शोधण्याची गरज तुझ्यापर्यंत आलेले ब्राह्मण दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष गोपाल कृष्ण होय. विप्राच्या स्वरूपात तू देवाला या रूपात जर का तू आला असता तर तुझी सेवा केली असते. काय तुला पिढ्यासाठी तयार झाला देवा तू देव म्हणून आलास म्हणून प्रथम तुला नमस्कार करतो. पण यक्ष प्रश्नाने मनात परिमाण करायला सुरुवात केली. देवा एका ब्राह्मणाच्या वेशात तू माझ्यापर्यंत आलास आणि माझ्या अंगावर असणारे हसणं दूर करण्यासाठी कोणत्या स्थित्यंतरानं द्यावी. पण देवा हे भक्तराज विरुंदी पाण्याच्या घंगाळात ब्राह्मण स्वरूपात असताना मी सुदर्शन प्रविष्ट केलं. ज्या सुदर्शनाला आज्ञा केली की एक शिरकमल आणि 2 हस्त सोडून इतरत्र भुजांचं आणि शिरकमलांचं छेदन कर. अर्थात
याला जबाबदार कोण ते विचार. याला जबाबदार तुझा तू आहेस. तेव्हा जबाबदार माझा मी तो कसा? अर्थातच कंडूंचं शमन करणारा या विश्वात पुढे नाही. म्हणून प्रत्यक्ष शिवशंभू महादेवांकडे आर्जव केलास. माझ्या कंडूंचं शमन करणारा शास्ता मला मिळाला. तथाच हे शब्द शिवशंकरांचे होते. अरे विष्णूशी भजना शिव दुराविला अधपात केला तयानरा. वैकुंठीचा नारायण आणि शिवशंभू महादेव पुढे वेगळे नव्हे. शिवस्य हृदय विष्णू, विष्णूस्य हृदय शिव. हरी आणि हरावगा वेदांतीचा पेर. मग सांग, शिवशंभू भोलेनाथांच्या मुखातील शब्द या नारायणाला अर्थात कृष्णाने जर पूर्ण केले नसतील तर या देवतत्वाला अर्थ तो. मग देवा हे तुला शब्द जर पूर्ण करायचे होते तर अशा प्रकारे ते का केले? रणांगणाच्या ठिकाणी उभा टाकला असता वीर योद्धा म्हणून तर मला समाधान वाटलं. लढवय्या म्हणून मी लढलो असतो. पण तुझ्यावर या विश्वात कुणीही मात करू शकत नाही. तुला कुणीही हरवू शकत नाही. पण या विश्वात प्रत्येक जीव सजीवाला हवा असणारा देह म्हणजे एक शिरकमल, दोन हस्त आणि दोन पाय असा सुषुम्ना नाडीवर प्रभुत्व असणारा देह तुला मला प्रदान करायचा होता. आणि केवळ कंडूंचा भार जो वाढला होता त्या कंडूंच्या भाराचं शमन करायचं होतं. आणि म्हणूनच शिवशंकराच्या मुखातील तथास्तु शब्द सप्तकोटी उतरविण्याकरता हा देव तयार झाला. तेव्हा माझी विकृती दूर केली आणि मला हे शरीर तू दिलंस. अर्थात याच्या पुढे परमेश्वरा माझ्याकडून कोणतं कर्तव्य व्हावं? धर्म तिथं जय आणि कृष्ण तिथं विजय ठरलेला आहे. अर्थात धर्माला सहकार्य हेच कृष्णाच्या खऱ्या अर्थानं आवडती गोष्ट आहे. तेव्हा धर्मराजांच्या अश्वमेध यज्ञाला पण सहभागी व्हावा. प्रत्यक्ष धर्मराजांना पार्थांना हस्तांदोलन करून त्यांच्या यज्ञ कार्यात अश्वाच्या मार्गरक्षणासाठी आपण यावं हीच आमची. देवाचा शब्द म्हणजे प्रमाण. या अश्वरक्षणासाठी आणि या वैमेनात कार्यरत राहण्यासाठी तुझ्या आशीर्वादाने तुझ्या हे देवी साधिका, हे देवी ऋषिका, केव्हा तुमच्या पाद्यवृत्य तेजानं कुटुंबींच्या जीविताचं संरक्षण झाल्यामुळे तुमच्या पाद्यवृत्य तेजाला या देवाचा रसिक प्रेक्षक बाबू साळगावकर यांनी माझ्या कलाकारांचा गौरव केला. फक्त धर्म कार्य म्हणजे अश्वमेधाचा अश्व. या अश्वासाठी केवळ पांडवांना सहकार्य करावं. पांडवांना सहकार्य